नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताज डेली डिश मध्ये। मंडळी, आज आपण पाहणार आहोत पिझ्झा पफ। तर त्याच्यासाठी मी इथे पहा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे चिमूटभर बेकिंग पावडर आहे, ही टाकणार आहोत आपण। तसंच चिमूटभर मीठ टाकणार आहोत। आणि आता आपल्याला याचा एक घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे पाणी टाकून। तर चला आता मी डो बनवून घेते। अगदी साधी रेसिपी आहे, सोपी, तुमच्या घरात लहान मोठा सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। दिवाळीचं फराळ खाऊन खाऊन अगदी मन एकदम हे झालेलं आहे। तर आज जरा असं म्हटलं थोडं चटकदार थोडं बनवावं, तर माझ्या मुलींना मी बनवून देत आहे। तुम्हीही बनवून द्या, थोडं चटाकेदार लज्जतदार। तर त्याच्यासाठी मी घरच्या घरी हा बन तयार करत आहे। तर आपल्याला आता याचा एक व्यवस्थित असा डो रेडी करायचा आहे। जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, मीडियम असा। आणि आपल्याला तो तव्यावरती मला दाखवते मी माझ्या पद्धतीने कसा बनवायचा। ते तव्यावर आपल्याला तो शेकायचा आहे। त्याच्यासाठी काही ओव्हनची वगैरे गरज नाहीये। तुम्ही ही तयारी करून असं रात्रीचं ठेवून तुम्ही सकाळी मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता, अगदी छान असा लागतो। आता मी हे पीठ मळून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्या बरोबर। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हे आपल्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं आहे, जास्त नाही, थोडं अगदी 5-10 मिनिटं। तोपर्यंत आपण बन मध्ये आतमध्ये घालायची साहित्य बघूया बनच्या आतमध्ये। तर त्याच्यासाठी इथे पहा, इथे मी बारीक ही शिमला मिरची कापून घेतलेली आहे, ती टाकते। त्याचबरोबर इथे आपल्याला रेड चिली फ्लेक्स आणि इथे ऑरिगॅनो हेही आपण टाकूया। बारीक चिरलेला कांदा हाही टाकूया। इथे मी हे 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे, आपल्याला हे आपलं ग्रेट करून आपल्याला टाकायचं आहे। ग्रेट करून याच्यामध्ये टाकूया। तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे इथे भाज्या घेऊ शकता, गाजर घ्या अथवा कॉर्न घ्या, स्वीट कॉर्न। तुमची मुलं ज्या भाज्या खातात त्या तुम्ही आतमध्ये स्टफ करू शकता, जेणेकरून मुलांच्या पोटात भाज्या जातील। तर इथे पहा मी पनीर इथे टाकलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मीठ टाकायचं आहे, थोडं ब्लॅक पेपर टाकायचं आहे। इथे पहा थोडंसं मीठ टाकत आहे मी। थोडंसं ब्लॅक पेपर टाकत आहे। ते ब्लॅक पेपर पावडर टाकत आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपलं बन मध्ये आतमध्ये भरायचं जे फिलिंग आहे ते झालेलं आहे आपलं तयार। आता आपण चला बनवायला स्टार्ट करूया। आता बन बनवायला स्टार्ट करूया। असे छोटे छोटे गोळे करून घेऊ आपण पहिल्यांदा पिठाचे। अगदी इझी आहे, तुम्ही बनवू शकता घरच्या घरी आणि देऊ शकता तुमच्या मुलांना, मोठ्यांनाही देऊ शकता।
आपल्याला हे फिलिंग भरायचं आहे आणि इथे मी चीज घेतलेला आहे, ते पाहू शकता. ही चीज आहे, हे मोझरेला चीज आहे. तुमच्याकडे जर मोझरेला चीज नसेल तर तुम्ही कोणताही प्रोसेस चीज वापरून बनवू शकता. आता हे आपल्याला असं बंद करायचं आहे, सिंपली असं बंद करायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूंनी. इथे मी तवा ठेवलेला आहे, पाहू शकता, लोखंडी तवा. तर इथे आपण हे बनवून असे तयार करून घेऊ. पुन्हा एकदा तुम्हाला पाहिजे तर मी दाखवते. एक पिठाचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये हे फिलिंग भरून थोडस मोझरेला चीज टाकून त्याच्यावरती व्यवस्थित असं बंद करायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. त्याचं आपल्याला तोंड बंद करायचं आहे आणि सिंपल आहे अगदी. तुम्ही जर रात्री हे सगळं तयार करून ठेवलं, सकाळी हे सारण तयार करून ठेवलं आणि सकाळी फक्त पीठ मळून त्याच्यामध्ये फिलिंग भरून तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता टिफिनला किंवा नाश्त्यालाही. अगदी आवडीने खातील मुलं म्हणा, मोठी म्हणा. काहीतरी वेगळं असं थोडं. आपल्याला आता हे व्यवस्थित असे शेकायचे आहे. पहा, असं बंद केलेलं आहे मी. हे मैद्याच्या पिठामध्येही करतात, पण मी मैदा नाही घेऊन ते गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जर मैद्याच्या पिठामध्ये करायचे असतील तर तुम्ही मैद्याच्या पिठामध्ये करा. इथे पहा, मी आता तवा आपला तापलेला आहे, त्याच्यावरची व्यवस्थित असं पाणी टाकत आहे. टाकायचं आहे व्यवस्थित आणि हे याच्यावर चिटकवायचे आहे थोडं थोडं पाणी लावून. ते चिटकले जातील. तर इथे उलटा तवा करून मी व्यवस्थित शेकून घेत आहे मंडळी, पाहू शकता. अगदी हळूवारपणे आपल्याला तवा उलटा करून हे व्यवस्थित असं शेकायचं आहे. हे आपोआपच शेकलं जाईल. आणि अगदी स्मोकी फ्लेवर येईल त्याला व्यवस्थित. हे 5 मिनिटं आपण असंच ठेवूया जेणेकरून हे व्यवस्थित शेकलं जाईल. तोपर्यंत आपण दुसरे बनवून घेऊया. हे बन असे छान असे शेकलेले आहेत ते पाहू शकता. इथे दुसरा बॅच मी टाकलेला आहे. आता हाही आपल्याला व्यवस्थित शेकवायचा आहे. इथे मी बटर गार्लिकचं मिक्सचर तयार केलेलं आहे, हे आपण याच्यावरती टाकूया मस्तपैकी.
व्यवस्थित असं हे एकदा व्यवस्थित ह्याच्यावर शेकवायचं आहे. थोडंसं फास्ट केलेलं आहे मी गॅस. आपला एक बॅच इथे तयार आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी छान असं बटर आणि गार्लिकचं हे टाकलेलं आहे मी. गार्लिक मध्ये बटर हे करून आपलं शेकवायचं आहे. तोपर्यंत आपण छान असे स्मोकी फ्लेवर येतात, ते पाहू शकता. तयार होतोय. आता हे आपल्याला असं थोडंसं पलटायचं आहे. पाठीमागून तर व्यवस्थित असे हे होतातच, शेकतातच, पण आपल्याला तरीही थोडं कच्चं राहायला नको ना, त्याच्यासाठी आपल्याला थोडं असं हे व्यवस्थित असं सर्व बाजूनी तव्यावरती व्यवस्थित असं आपल्याला वाफून घ्यायचं आहे. पाहू शकता. किती छान असा सुगंध सुटलेला आहे, स्मोकी असा मस्त. चला, आपला हाही बॅच आता झालेला आहे. आपण हाही काढूया. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. आणि गार्लिकचं बटर गार्लिक आपण टाकूया याच्यावर. थोडंसं कोथिंबीरीचे पानं मी टाकलेले आहे, छानसं असं फ्लेवर येण्यासाठी. आपले पफ पिझ्झा बनवून तयार आहे. आपले पिझ्झा पफ बनवून तयार आहे. पाहू शकता किती छान दिसत आहे. त्यावरती मी बटर गार्लिकचं थोडं हे टाकलेलं आहे. गार्लिक मध्ये, बटर मध्ये गार्लिक आणि थोडंसं कोथिंबीर हे करून, आणि इथे डीपही तयार केलेलं आहे. पाहू शकता किती छान आहे. एक तुम्हाला तोडून दाखवते मी. छान असं पाहू शकता. मंडळी, तुम्ही असे पिझ्झा पफ बनवून तुमच्या घरच्यांना द्या. तुम्हाला जर याच्यामध्ये तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची कापू शकता, ओली मिरची, किंवा तिखटाचं प्रमाणही वाढवू शकता. पण मी इथे टाकलेले नाही, फक्त ब्लॅक पेपर आणि चिली फ्लेक्सच टाकलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही लाल मिरची पावडर थोडं पिझ्झा सिझलिंग जास्त वापरून तुम्ही हे करू शकता. थोडंसं चटकदार असं करू शकता. इथे मी नॉर्मलच बनवलेले आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.